हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. केरळमध्ये तर सध्या ना पाऊस अजिबातच नाही आहे. म्हणजे जून जुलैमध्ये एवढा पाऊस पडतो, पण ह्यावर्षी पाऊसच नाही आहे. इकडे कसं 6 महिने पाऊस असतो, त्यामुळं ना झाडांना नंतर 6 महिने पाणी वगैरे अजिबात द्यायला लागत नाही मोठ्या झाडांना. तर आज नाश्त्यामध्ये ना आलू पराठा बनवायला घेतला होता. आता मुलांना चपाती अशी खायला अजिबात आवडत नाही, पण असं पराठा वगैरे केलं ना मग 2-3 वेळा ना आवडीनं खातात ते असं. तर थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं 2 चमचे एवढं आणि मीठ घेतलं आणि बाकी मग 2 वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं. थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. थंडच तेल आहे, ते काही गरम वगैरे केलेलं नव्हतं. तर ते पिठाला ना असं व्यवस्थित असं चोळून घेतलं आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून, अगदी जास्त पातळ पण नाही, आपण पुरणपोळीला करतो एवढी पातळ कणिक नाही करायची. तर चपातीपेक्षा थोडीशी हलकीशी पातळ. तर व्यवस्थित असं पीठ मर्दून ठेवलं आणि पीठ मळून ठेवलं की कसं हे होतं. तर बटाटे अगोदरच मी उकडून घेतलेले, थंड झाले होते आता ते, तर साल काढून घेतले. आणि बटाटे शक्यतो खिसून घेतले की काय होतं, मग पराठा आहे तो आपला फुटत नाही, सारण असं व्यवस्थित तयार होतं. तर खिसणीने असं मी ना खिसून घेतलं होतं. आता मॅश करून घेतलं की कसं कुठे कुठे मोठे तुकडे राहतात त्याच्यामध्ये. तर मी शक्यतो मग असं घेत आणि मी थोडी जास्तच बटाटे शिजवून घेतली होती, कारण मुलं नंतर पण खातात दुपारी किंवा मग नंतर 5 वाजता जर खायचं झालं तरी पण आवडीनं खातात. तर हे काही बेसिक मसाले घेतले होते. तर आलं लसूण आणि लसूण नाही घालत पराठ्यामध्ये. आलं, मिरची, कोथिंबीर असं वाटण तयार करून घेतलेलं. हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर आणि जिरा पावडर. तर याच्यामध्ये आपल्याकडे जे घरामध्ये बेसिक मसाले असतात ते घातले तर चालतात. आलं फक्त थोडंसं जास्ती घालायचं, त्यानं छान हे येतं. तर मिरची काय करते मी अर्ध्या पिठामध्ये जास्त मिक्स करते आणि मसाल्यामध्ये, आणि अर्धा मसाला कमी. मुलांना कमी तिखट आवडतं आणि मला थोडंसं पराठा आहे ते तिखटच आवडतात, तर मग तसं करते. तर अगोदर एक उंडा करून घेतला आणि सारणाला ना असं थोडंसं पिठामध्ये घोळवून घेतलं ना काय होतं, सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं, एकाच ठिकाणी असं जास्त चिकटत नाही आणि आलू पराठा पण ना व्यवस्थित लाटता येतो. तर अगोदर उंडा करताना त्याच्या असं वाटीचा शेप दिला ना, त्याच्यामध्ये पण थोडंसं पीठ घालते आणि जो सारणाचा उंडा असतो ना तर ते पण ना थोडंसं पिठामध्ये असं घोळवून घेते, म्हणजे मग ना आलू पराठा आहे तो व्यवस्थित होतो. आणि भरपूर असं सारण असलेला आवडतो, थोडंसं सारण घातलेलं असा पराठा आवडत नाही. तर कणकीपेक्षा थोडंसं जास्त असावं, म्हणजे सारणाचा उंडा. आपण कसं पुरणपोळीला करतो, म्हणजे थोडा पुरणपोळी कणकीचा उंडा पेक्षा थोडासा पुरणाचा उंडा मोठा, तर मग त्याला छान चव येते. तसंच आलू पराठा पण तसा केला ना तर छान होतो. आणि तूप लावून असं ना मोठ्या गॅसवरच भाजायचे छान खरपूस होईपर्यंत. तर गरम गरम असे जरी खाल्ले ना तरी पण छान लागतात, पण मुलांना दह्यासोबत आवडतात, तर मग दही लावलेलं होतं. आणि उंडा करून घेतला ना अगोदर हातानं असं थोडंसं पसरून घेते, म्हणजे सारण आहे ते ना सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि आपला आलू पराठा पण शक्यतो मग फुटत नाही. आणि हलक्या हलक्या हातानंच लाटते, जास्त पातळ नाही लाटायचं म्हणजे, आणि जास्त जाड पण नाही, अगदी पण जाड केलेलं नाहीत आवडत. म्हणजे कणकीचा उंडा थोडासा लहानच घेते आणि अगदी पण बारीक करत नाही, म्हणजे थोडेसे माझ्या चपाती पण आणि हे मोठंच असतं, कारण एकच खायचं असतं. आहोंचं तर असतं म्हणजे एकच चपाती किंवा पराठा एकच खायचा असतो. तर आज डब्याला आवडला होता जास्त म्हणल्यानंतर डब्याला सलाड देऊ नको म्हणलं, मला एक पराठाच दे. तर मग डब्यासाठी पण त्यांच्या एक बनवून दिला. आणि नंतर मग बाकीचे असे गरम गरम आता जेवढे हवेत ना तेवढेच करते. आता इकडच्या वातावरणामध्ये काय होतं, थंड झालेले पदार्थ ना नाहीत खायला आवडत. आता गावाकडे कसं आपण सकाळचं दुपारी जेवतो, तर तसं इथल्या हवेमध्ये ते काय होतं माहीत, म्हणजे चव लागत नाही. चपाती पण बनवली की लगेच खायची, म्हणजे कोणताही प्रकार असो जेवणाचा नाश्त्याचा, तर ते गरमच खायची सवय लागली आहे. मग मुलांना पण ते थंड खायला नाही आवडत. तर मग नंतर 5 वाजता पण त्यांना आल्यानंतर स्कूलमधून ना असं गरम बनवून देते. आणि आलू पराठा शक्यतो गरम खूप छान लागतो, थंड झाल्यानंतर पण लागतो, पण त्याच्यापेक्षा जेवढा गरम असेल ना तेवढा आणखी छान वाटतो खायला. तर अशी चपाती खायची म्हणली ना एक टाईमच चपाती असते, म्हणजे संध्याकाळीच फक्त आम्ही चपाती बनवतो, तरी पण ना मुलांना खूप कंटाळा येतो चपाती खायची. आणि आलू पराठा असेल तर 2-3 टाईम खातात. तर ही गवारी भेटलेली होती, कॅलिकटला गेलं होतं, तर मग गवारी आणि घेवडा आणलेला होता. तर संध्याकाळी थोडीशी गवारी सुकी करायची होती. आता मुलांना सारण होतं, तो पराठाच बनवून द्यायचा होता. आणि मग माझ्यासाठी आहोसाठी अशी थोडीशी गवारी केली. आता ही देशी नाही म्हणजे, आणि भरपूर निबार पण होती, पण आता आणली एवढी महाग म्हणल्यानंतर म्हटलं थोडीशी निवडून आता संध्याकाळी थोडीशी करावती. तर सायंकाळची वेळ झाल्यानंतर
अगोदर देवाबत्ती करून घेतलं, देवा बसला, देवा लावला, तुळशी बसला. आता पाऊस नाही त्यामुळे मग पाऊस नसेल त्यावेळी तुळशीजवळ लावते आणि पाऊस असेल तर मग नाही लावत. तर संध्याकाळी थोडासा मी खरडा बनवायला घेतला होता. तर भाजी खायचा कंटाळा आला किंवा खायची इच्छा नसेल तर ना, मला आवडतो खरडा भरपूर खायला. पण इथल्या हवेत कसं 3 ते 4 दिवसच राहतो, त्याला नंतर बुरशी येते, नाहीतर मग तो फ्रीजला ठेवून खावा लागतो. तर मग मी थोड्याशाच घेतलेल्या मिरच्या, आणि मिरच्या अगदी जास्त तिखट होत्या म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणं पण थोडंसं घातलं होतं, तसा पण छान लागतो. आणि थोडंसं कोथिंबीर पण भाजूनच घेते, म्हणजे कोथिंबीरीतला पाण्याचा अंश आहे तो सगळा निघून जातो. लसूण घालून ते बनवून घेतलं. आणि आज थोडंसं स्टिचिंगचं काम होतं. आता बरेच दिवस झालं मशीनवर बसना की मग परत कंटाळा येतो बसायचा. तर आज म्हणलं आता थोडासा वेळ काढून बसावं. शिवायचं बरंचंच आहे, पण अर्जंट नाही असं सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर मग थोडंसं आळमडळम चाललेलं असतं. पण म्हणलं आता थोडं थोडं करून शिवून घ्यावं, कारण माझं पण ब्लाऊज आहेत शिवायचे. गावाकडून येताना साड्या आणल्या आहेत भरपूर अशा, पण एकाचाही ब्लाऊज शिवून झालेला नाही. पण अगोदर म्हणलं बाहेरचं शिवून द्यावं आणि नंतर मग आपलं शिवावं, कारण बाहेरचं असलं की मग असं वाटतं अगोदर ते शिवावं. तर मग काही ब्लाऊज होते तर साड्यांना पण फॉल लावून घ्यायचे होते, तर ते पण फॉल जोडून घेतले. आणि नंतर म्हणलं परत बाकीचं झालं की आपलं आवरून मग हातशिलाई वगैरे करत बसायचं. मुलांचा अभ्यास घेत घेत किंवा थोडंसं त्यांच्यासोबत हे करत मग हातशिलाई होऊन जाते. आता पिकोची मशीन आहे ती खराब झाली आणि परत रिपेअर केली तरी पण ती 2-3 वेळा परत खराब झाली. त्यामुळं मग आता साध्या मशीनवरच ना एक साईड असं मशीनवर जोडून घेते आणि एक साईड मग हातशिलाई करते. तर मग 2-3 साड्यांना फॉल जोडून घेतले. आणि मग आता संध्याकाळचं जेवण वगैरे आवरून झालं होतं. आणि कपडे आता ऊन आहे त्यामुळं कपड्यांचं काही टेन्शन नाही, खडखडीत अशी वाळून येतात आणि रोजच्या रोज घडी घाला येतात. नाहीतर पावसाळ्यात शक्यतो कपडे घड्या घालायचं तापच नसतो, वाळलेली शोधून घालावे लागतात. पण ह्यावर्षी काही सगळंच वातावरण चेंज झालेलं आहे. पण उन्हाळ्यात परत अवघड होणार, कारण उन्हाळ्यामध्ये आता नाही पाऊस पडला तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो. तर केरळमध्ये कसा भरपूर असा पाऊस असतो, त्यावेळी ते पाणी उन्हाळ्यामध्ये पुरलं जातं. तर आता ह्यावर्षी पाऊस फार असा कमीच आहे. आणि गावाकडे पण महाराष्ट्रात पण आपल्याला काही ठिकाणी मुंबई पुण्याला झाला आहे, पण काही ठिकाणी पाऊस नाही आहेच तसा. तर आता मग कपड्यांच्या वगैरे घड्या घालून ठेवल्या आणि नंतर मग त्याचा थोडासा अभ्यास होता. तर त्याला अभ्यासाला ये म्हणत होती बराच वेळ, तर तो येतच नव्हता. तर थोड्या वेळ मग त्याचा अभ्यास पण घेतला. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.